कशी लागते ते तुम्हाला सांगू। आकडा घोशील आम्हाला। नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये। तर काही दिवसापूर्वी आम्ही ही भेळ आणली होती, सो आज बोललो करून टाकू ही भेळ, कारण की किती दिवस झाले बनवलीच नव्हती आणि अशीच वाया फुकट जाण्या पहिले आम्ही करून बघू। तर चला आता बनवून बघू कशी लागते, तुम्हाला सांगतो मी आणि स्टार्ट करूया या ब्लॉगला। लेट्स गो। सो भेळसाठी लागणारं पूर्ण साहित्य काढून ठेवलंय। कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि भेळ। ही भेळची खासियत काय आहे तुम्हाला मी सांगतो ना। तर गाईज या भेळची अशी खासियत आहे की यात आहे ना चटणी वगैरे भेटते आणि ड्राय भेळ म्हणजे ग्रीन चटणी आणि टर्मिनेट चटणी म्हणजे आंबटवालीची चटणी भेटते। सो बघूया, ट्राय करून बघू। कांदा वगैरे ते कापायला लागेल आपल्याला, कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो। तर चला पहिले ते कट करून घेऊ आणि लगेच बनवायला स्टार्ट करू। तर गाईज आता सगळ्या कांदा, कोथिंबीर वगैरे कापून झालाय। टोमॅटो आम्ही काढून टाकला, खराब निघला होता, खराब होता तो, तर आता तो काढून टाकलाय। आता फक्त कांदा आणि कोथिंबीर टाकू, बाकी त्यात असेल ते खायचं आणि बाकी बघूया। चटणी मला असं वाटतं पावडर देतील, नाहीतर अशी डायरेक्ट असली तर टेन्शनच नाही। बघू काय देतं, आता ओपन करून बघूया। तर चला आता याला पण भेळला ओपन करून बघूया काय येतं। पहिलेच ओपन झालेला, रेकॉर्डिंग नाही चालू केलेली टाकल्याने। चला आता याला ओपन करून बघूया काय। हे पावडरच आहे, पावडरच आहे, बोललो ना पावडरच आहे। इकडे दाखव, बघा याच्यात गाईज भेळ सुकी आणि पावडर आहे वाटतं, ही पाण्यात टाकायची। तर गाईज ही एक पावडर आहे आणि अजून एक पावडर आहे। बघ केवढी पावडर आहे, कोणला खपर। ही मे बी ही चटणी आहे, ही पावडर आहे। ही मला वाटतं ना याची चटणी असेल, ती आंबटवाली। डायरेक्ट याच्यातच टाकू तो माकाचा सगळा। आणि ही ग्रीन चटणी असेल, ग्रीन चटणी, पावडर नाही ग्रीन चटणी अशी डायरेक्ट ये। मला वाटलं पावडर आहे आणि एवढी भेळ आहे, म्हणजे काय फालतू की रे। ही एवढीशीच भेळ आहे आता, म्हणजे एवढी भेळ, बाकी अख्खा चटणीने घेरलेला। एवढीशीच भेळ, आता केवढ्या जणांना पुरतं काय नाही, तरी खाऊया मस्त, एन्जॉय करूया। बघू कशी लागते, तुम्हाला रिव्ह्यू पण देईन लास्टला कशी लागते। सो गाईज आता एक घेतला एवढा टोप आणि भैयाजी का चमचा लेके आहे तो पण घेतलाय। सो गाईज आता त्याला एकदम टाकून बघू, टाकू म्हणजे फरसांसारखाच आहे थोडंफार। शेंगदाणा बिंदाणा येत नाही, शेंगदाणा दिसत नाही रे, हे चिटिंग आहे। आता या काही त्याच्यात आपण कांदा टाकूया, कांदा टाक, जेवढा एक कांदा घेतलेला आपण त्याच्यात। आणि आता कोथिंबीर टाक, कोथिंबीर कमी टाक, पहिले बघू पहिले केवढं आहे, नाही तर वरती एक टाकायला ठेवू ना गार्निशिंग त्याला। गाईज हे दोन महायुद्ध पण आहेत आमच्यासोबत, हीच एकटा योद्धा नाही। आता यांना चटणी काढायला सांगितली, ही मला असं वाटतं ही आंबट गोड चटणीवाली ती आहे। नाही हिरवी कमी असते, जरा क्वांटिटी कमी। थांब नीट का, थांब 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 थांब, पडाची बारी बघ कसं आहे पहिले काय आहे। थांब थांब टर्मिनेट पहिले काढून घ्यायची का, कशान लागल तेवढी घेऊ, पूर्ण अशी एकच जागी नको टाकू। सगळीकडे कुठं टाकतं त्याला, टाक टाक पाणी आला। बस 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 थांब, आता घाटला गिरी करायला लागत।
असं धर 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 पटापट हे करायला लागणार तर नरम पडत. सो आता यात आंबट चटणी टाकली आणि पाऊस आता पण चालू झालाय. बाहेर पडतोय पाऊस. तुम्हाला आवाज येत असेल तर थोडाफार. आवाज येणार नाही, पडतोय पाऊस. थोडं गडबड पाऊस झाला हल्ली. कधी पण आता पाऊस झाली, दिवाळी पण झाली तरी पाऊस अजून नाही. काय बोलावं. आता ही वाली चटणी, हरी चटणी डालते. हरी भरी चटणी. नीट काप. बस एकदम बारीक. कमी टाका का की बेकार तिखट असेल. बेकार चटणी आहे कधी. बाबा इथं वासच खतरनाक येतो. कमी टाक. वास खतरनाक आहे इथं. चटणी असते नाही पण ती याची एकदम कमी वाली आहे ती. अरे माझ्या कानात धूर आला. वास ऐकून खाऊन धूर नाही यायला पाहिजे. बस पोट पळेल रातभर. चक्कर मारायला लागतील सगळीकडं. दाखव कशी आहे. अरे ठेचा टाईप आहे. वाज आकडा घोशील आम्हाला. अरे दादाजी वाटते ना खराब होली बघ कशी होली ते. वास बघ वास. लास्ट एकदा घाटलून घेऊया आणि सर्व करू सगळ्यांना. त्या पहिले आपण थोडीफार टेस्ट करून घेऊ. थोडाफार टेस्ट करून बघू आपण जेवण बनवलेलं. ती गोडवाली चटणी जरा जास्त झाले पण जाऊन दे. कारण की ही जरा चटणी अशी खराब झाल्यासारखी वाटतं. जर टेस्टिंगला पाठवतो बघू. नाही मम्मीला दाखवून यायचं एकदा. तर आता असंच आम्ही टेस्ट करतो. एक खातो पटापट आणि रिव्ह्यू तुम्हाला थोड्या वेळात देतो. हा ब्लॉग एवढा छोटा नाहीये. याच्यानंतर आपण काहीतरी पांडुगिरी करणार. याच्यानंतर आपण आमच्याकडे स्टिकर्स आहेत भरपूर सारे मीमचे. ते आपण लॅपटॉपला लावणार आहे आपल्या. जरा त्यासाठी थांबा. थोड्या वेळात भेटतो तुम्हाला लगेच. A few moments later. तर काय आता भेल खाऊन झालेला आहे. मस्त लागले. म्हणजे मी रिकमेंड करेन एक टाइमसाठी ठीक आहे. कारण की जास्त वेळ ठेवली ना मग चटणी वगैरे खराब होतं. कारण की आमची ती ग्रीन चटणी आहे ती खराब झाली. त्यापेक्षा आपण असं बाहेरून काय आणले 1-2 म्हणजे फरसाण वगैरे कुरमुरे वगैरे आणले ते घरीच बनवलेले चांगले लागतं. असं मी फर्स्ट टाइम असंच बघू म्हटलं ट्राय करू कसं लागतं. चांगलं लागलं. म्हणजे आता तुम्हाला भावांचे रिव्ह्यू पण सांगतो. मला तर चांगली लागली. म्हणजे ठीक होती. तर तुम्हाला कशी वाटली? मला चांगली लागली पण चटणी खराब झाली. तुला गोड लागतो. कारण की गोडच चटणी होती. दुसरी चटणीच नव्हती आणि बाकी सगळा माल मसाला होता. बाकी एक त्याच्यात शेंगदाणे दाखवलेले पण शेंगदाणे आतमध्ये काहीच नव्हते. पण आता काय बोलून फायदा नाही. बाकी आता लॅपटॉप काढलाय. हे बघा इकडे आता गेम खेलिंग्स GTA सिटी प्लस. आता तुम्हाला दाखवतो जे काय आहे आमच्याकडे. यात सगळे मीमचे स्टिकर आहेत. ते तुम्हाला माहितच असेल मध्ये ट्रेंड आला होता. म्हणजे सगळे मीम चॅट कडून मागवायचे ते सरप्राईज वगैरे काय बोलतात त्याला मिस्ट्री बॉक्स. तर त्यात आम्ही मागवलेले 2. त्याच्यात आम्हाला हे स्टिकर्स भेटले सगळे मीम चॅटचे. तर त्यातले 4-5 म्हणजे थोडेफार जे चांगले स्टिकर आहेत ते आपल्या लॅपटॉपला लावू. बघूया कसे दिसतात. सो तुम्हाला दाखवतो कसे स्टिकर्स वगैरे. तर हे बघा हे जपून ठेवलेले मागच्या वर्षी मागवलेले वाटतं. हे बघा 1, 2, 3. हे बघा यात सगळे स्टिकर आहेत. मला दाखवतो पहिले याला मुझे मारेगा. हे बघा ओ माय गॉड मेनचा पण स्टिकर आणलाय. वुमेनचा होताच. वुमेनचा पण मोठा. हा बघा हा वुमेनचा पण एक आहे पांडुगिरी. हा तर तुम्हाला मीम कुठला आहे कमेंट मध्ये सांगा काय. इससे मेरा क्या फायदा. असे सगळे मीम्स आहेत.
बाकी आता पटापट लावून घेऊ ए, बुरी म्हणजे पण नाही, बुरी केली. बघूया कसा लागतो त्यात कसा लागतो म्हणजे काय खाणार थोडी आहे. बघ यातले कुठले तरी एकदम शॉर्ट लिस्ट करू कुठले चांगले ते लावून टाकू. चला पटापट मिशन करत घेतल्यात वाय सिटीच्या ॲम्ब्युलन्सवाला खाली ये जायचं तिकडं लागले त्याला कर कर पटापट. हा माणूस इकडे त्यालाच मारला शी काय पांडुगिरी तो बिचारा पेशंट होता त्यालाच मारून टाकला. तर बिजा भेटला. आता कॅपलॉक कशाला बंद कर जरा वेळ थांब लिव मी आलो टाक. चला वॉन्टेड लेवल कम बंद. आणि इकडे जरा साफ करू थांबा एकदम घनिष्ठ काम झालेलं आहे थोडाफार कधी साफ नाही करत साफ करून झालेलं एकदम क्लीन. तर असा लावायचे ना आपल्याला या साईडला असं लावायचे. बाकी आता असा. मिस्टर अक्षय कुमार द बॉय यो, यांना पहिले घ्यायचे. हा इकडे ठेवू असा हा असा ठेव आणि एक हा असा ठेव म्हणजे कसं कॉर्नरला एकदम परफेक्ट दिसेल. किंग काय याला, किंग हा वाला असा इकडं किंग बाकी नाही हुमन नको त्या नाही गं. हा, यो. यो एक इथं याचा ठेवतोय का? हा वाला इथे ठेव एकदम परफेक्ट होईन झालं. गाईज आता यानं पटापट लावून घेतो आणि लगेच भेटतो तुम्हाला दाखवायला कसा लुक आहे फायनल. तर गाईज झालेला आहे आता लावून एकदम कडक मध्ये सगळे स्टिकर्स. कसं वाटतं लॅपटॉप एकदम असा चांगला वाटतं का कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा बाई. असं लावून टाकला जे होईल ते होईल बरं चांगला वाटतं म्हणजे असं. इतर फेवरेट स्टिकर आहे आपला. बाकी आजचा हा व्लॉग इथं एंड करूया आणि पुढचे व्लॉग आपले कडकवाले येणार आहेत. तर काहीच आम्ही संडेला आता जाणार आहे शूटसाठी तेव्हा पण एक व्लॉग शूट करू आपण. त्याचा म्हणजे ते नंतर येईल त्या पहिले हा व्लॉग येईल त्याच्यानंतर तो व्लॉग बघायला विसरू नका तो. आणि हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तो जो की होणार आहे शूटचा व्हिडिओ शूटचा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय 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 करा रे बाय बाय.